तरी मी त्या देवळात जाणे शक्य नव्हते. माझ्या खाजगी सेक्रेटरीचा नेपाळच्या महाराजाने आदल्या दिवशी बोलावून डॉक्टर साहेबास मंदिरात न जाऊ देण्याबद्दलची सूचना केली होती व असे म्हटले होते की बौद्धांना हिंदू मंदिरात जाऊ देण्या इतपत आजची परिस्थिती नाही. नेपाळचे, लंकेचे व भारतीय भिक्षू मंदिरात जात होते. त्यांना मनाई करण्यात आली. जी व्यक्ती देवावर विश्वास करीत नाही तिने तसे करणे म्हणजे स्वतःच्या मनाची फसवणूक करणे होय व हिंदूंच्या देवाचा अपमान करणे होय असे पशुपतीनाथाच्या मंदिरामध्ये आवाहन केले गेले. बौद्धांनी कधीही हिंदूंच्या देवळात जाऊ नये. बौद्ध मंदिरात, बौद्ध विहारात सर्व समान आहेत. कोणाचाही तेथे निषेध करू नये. बाबासाहेब आंबेडकर शेवटी असं म्हणाले, बुद्धोमे शरणं वरं. बाबासाहेब आंबेडकर त्या आपल्या अंतिम भाषणामध्ये जो संदेश देतात त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर असं सांगतात की ज्या अस्पृश्य हिंदू धर्मात राहून मंदिर प्रवेश करू इच्छितात त्यांचा नुसता तो दुराग्रह आहे. त्यांना अन्याय, अपमान व विडंबना करून घ्यायची असेल तर या बाबतीत मला मात्र काहीही बोलावायचे नाही. पण बौद्धांनी या भानगडीत पडून आपल्या रोजच्या प्रार्थनेत आपण म्हणतो, रोजच्या वंदनेत आपण म्हणतो, नत्थी मे शरणं गण्यं बुद्धो मे शरणं वरं, नत्थी मे शरणं गण्यं धम्मो मे शरणं वरं, नत्थी मे शरणं गण्यं संघो मे शरणं वरं, एतेन सत्यवचनेन भूतो मे जयमंगलम्. मी बुद्धाशिवाय इतर कोणालाही शरण जाणार नाही. मी धम्माशिवाय इतर कोणालाही शरण जाणार नाही. मी संघाशिवाय इतर कोणालाही शरण जाणार नाही असे म्हणणाऱ्यांनी हिंदू मंदिरात जाण्याचा, हिंदू देवी देवतांना पूजण्याचा हट्ट का धरावा? हा तर अप्रामाणिकपणा आहे. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले, काशी येथील मंदिर प्रवेश हा राजकीय स्टंट आणि डाव आहे. त्यापासून दलितांना कसलाच फायदा व्हायचा नाही आणि म्हणून बौद्ध धर्माचा स्वीकार करूनच बंधुत्वाचा व समतेचा दर्जा प्राप्त करणे हे आपले मुख्य कर्तव्य असले पाहिजे. आज बाबासाहेब आंबेडकरांचे हे जे वक्तव्य आहे हे मी मुद्दामहून यासाठी इथे आपल्या सर्वांना जशीच्या तसे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की वर्तमान काळामध्ये बौद्ध म्हणून घेणारे अनेक जे ढोंगी असणारे लोक आपण पाहतो आहोत. त्या लोकांना बौद्ध म्हणून घेण्याचा अधिकार नाही आणि त्यांनी यापुढे मी बौद्ध आहे असे म्हणून घेऊ नये. आणि जरी ते बौद्ध म्हणून घेत असतील तर मात्र त्यांच्या एवढे निर्लज्ज दुसरे कोणी नसते हे मात्र त्यांनी स्वतःला समजून घेतले पाहिजे, स्वतःला त्यांनी मानले पाहिजे. त्यावेळेला हिंदू धर्मामध्ये जाण्याचा, हिंदू धर्माच्या मंदिरात जाण्याचा कुणाला अधिकार नव्हता. माणूस असून माणूस म्हणून जगण्याचा अधिकार येथे नव्हता. आणि स्वतःचे रक्त आटून बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला त्यांनी मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या गोष्टी नाकारल्या तर मग मात्र आपण निर्लज्ज आहोत असे त्यांनी स्वतः स्वीकारले पाहिजे. जे निष्ठावान आहेत, जे लज्जावान आहेत त्यांनी मात्र अशा निर्लज्ज लोकांच्या सोबत कसलेही हितसंबंध ठेवता कामा नये, तर ती बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती कृतज्ञता असेल. आपल्या सगळ्यांच्या करिता एक लाजिरवाणी गोष्ट मी अशी ऐकत आहे आणि मी पाहिले सुद्धा की आपण ज्या वस्तीमध्ये राहतो इथे आपण जातीभेद करत नाही आणि आपल्याला जातीभेद करावायचा नाही किंवा तो करण्याचा आपल्याला अधिकार नाही आणि आपण त्यातून काही साध्य करू शकत नाही. परंतु ज्या वस्तीला तथागत नगर असे नाव आहे त्या वस्तीमध्ये बौद्ध म्हणून घेणारे ढोंगी लोक घरात गणपती बसवत असतील, घरात लक्ष्मीपूजन करत असतील तर त्या निर्लज्ज लोकांनी बौद्ध लोकांच्या वस्तीमध्ये राहू नये. एक आव्हान आहे आपलं त्या सर्वांना. तथागत नगर नावाच्या बौद्ध लोकांच्या वस्तीत मी मुद्दामहून असं बोलत आहे की आपणाला हे सगळं का केलं पाहिजे. तर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे, आणि तेही ज्याला हिंदूची काशी म्हटलं आहे, हिंदूचं सर्वात मोठं तीर्थ म्हटलं आहे, त्या काशीवर जाऊन बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की हिंदू धर्म मिथ्या धर्म. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार जर तुम्हाला मिळतो
तर माणूस म्हणून जगण्याचा अधिकार तुमच्या पूर्वजांना नव्हता याची जाणीव असली पाहिजे. तथागत नगरच्या निष्ठावान बौद्ध लोकांना एक आव्हान मला जाहीरपणे करायचं होतं. तुम्ही घरून ऐकत आहात मला ठाऊक आहे की तुम्ही एखाद्या ख्रिश्चनांच्या वस्तीमध्ये जा आणि लाऊडस्पीकरवर एखाद्या ख्रिश्चनाच्या घरामध्ये तुम्ही बुद्धवंदना करा, तुम्हाला तासाभरात तिथून पळवून लावतो. एखाद्या हिंदूच्या वस्तीमध्ये जाऊन तुम्ही किरायाने राहा आणि तिथे जाऊन तुम्ही लाऊडस्पीकरवर बुद्धवंदना करा, तुम्हाला कपडे धरून पळता येणार नाही एवढं खेद होते. आणि तथागत नगर नावामध्ये बौद्ध लोकांच्या छाताडावर पाय देऊन इथे ख्रिश्चनांच्या प्रार्थना, इथे गणपती उत्सव, इथे लक्ष्मी केल्या जातात. ज्यांना ते करावायचे त्यांनी ते करावे, ज्यांचे आहेत त्यांनी ते केले पाहिजे. पण ही जर निष्ठा तुमच्यामध्ये असेल आणि लाज असेल तुमच्यामध्ये, बाबासाहेब आंबेडकरांनी जो जीव जाळला, अगदी 24 नोव्हेंबरला बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण दिलं आणि 6 डिसेंबरला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं. म्हणजे केवढी तळमळ बाबासाहेब आंबेडकरांना होती आपल्याला माणूस बनविण्यासाठी. आणि मग माणूस म्हणून आपल्या अंगावर कपडे आले, जगाशी आपण जर परिचित झालो तर निर्लज्ज असून तुमच्या अंगावर कपडे असतील तर तुमच्यामध्ये माणूस पण आहे का हे तुम्ही ओळखले पाहिजे. तुम्ही स्वतः विवस्त्र झाला आहात तत्वज्ञानाच्या रूपामध्ये असे तुम्ही मानले पाहिजे. कोणत्याही प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांची निष्ठा असलेल्या कोणत्याही मनुष्याने एकजूट होऊन निष्ठावान असलेल्या लोकांनी या गोष्टीवर मात केली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांना हे अपेक्षित होते. आपल्याला कोणाशी संघर्ष करायचा नाही आणि आपण संघर्ष करणार नाही. बौद्ध धर्मात संघर्ष शिकवत नाही, परंतु इतिहास साक्षी आहे की इतिहास काळापासून जसे आर्यांनी नागवंशी लोकांचा खात्मा केला आणि बौद्ध धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तसं वर्तमानामध्ये आपल्याला हे पाहावयास मिळते आहे. बौद्ध संस्कृतीला नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे, बौद्ध संस्कृतीला मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि त्यामध्ये असे काही डोंगी असणारे, निर्लज्ज असणारे, बौद्ध म्हणून घेणारे जे काही लोक आहेत ते मात्र या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. त्यामुळे आपण एकजूट होऊन त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे लज्जावान असतील त्यांनी मात्र निर्लज्जपणाचे हे कर्तव्य, हे जे काम आहे, हे सोंगीपणाचे काम करणे सोडून दिले पाहिजे. एवढे प्रशस्त बुद्ध विहार तथागत नगरामध्ये तुम्हा सर्वांच्याच सहयोगातून निर्माण झाले आणि यापुढे देखील ते निर्माण होत असताना तुम्ही सर्व पाहता. आणि हे असताना जर समजा तुम्हाला अशा प्रकारचे विचार तुमच्या डोक्यात येतात तर मात्र तथागत नगरमध्ये राहण्याचा तुम्हाला अधिकार नसेल, बौद्ध म्हणून घेण्याचा अधिकार तुम्हाला नसेल, याची जाण तुम्ही ठेवली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती कृतज्ञ असणे हीच खऱ्या अर्थाने आपल्या जगण्याच्या अस्तित्वाची आपली असणारी ओळख आहे. हा संदेश बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणातून आज सार्वजनिक सामूहिक वंदनीमध्ये, साप्ताहिक वंदनीमध्ये आपल्याला द्यायचा होता. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण, शेवटचे भाषण हे जसे तसे आपल्याला या ठिकाणी वाचून दाखवण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेब आंबेडकर सुद्धा बुद्धाच्या तत्वज्ञानाची ओळख त्यामध्ये जग समावून जाईल अशीच करून देतात. इथे भेदाभेद नाही, इथे हिंसा नाही, भेदाभेद नाही, इथे उच्च नीचता नाही किंवा इथे कोणत्याही प्रकारचा विवाद नाही. आणि हे सर्वश्रुत आहे की बौद्ध धर्माचे तत्व हे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या नीती तत्वावर आधारित आहे. आणि त्यामुळेच हे जग आज अस्तित्वात आहे. आपण या जगासाठी अभिमानी आहोत. आपणाला या जगामध्ये अभिमानी असले पाहिजे की या देशात बुद्धाचा जन्म होतो, या देशातच बुद्धाला बुद्धत्व प्राप्त होते आणि या देशातच बुद्धाला परिनिर्वाणाची प्राप्ती होते. बौद्ध धर्माचे अनुसरण करून जगाच्या पाठीवर कोणीही मनुष्य हा समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या मार्गाने वास्तविक तत्वज्ञानाला अनुसरण करून आपल्या स्वतःची ओळख पटवून घेऊ शकतो. त्यामुळे बौद्ध धर्माचे अनुसरण हे अत्यंत अर्थपूर्ण आहे. हा विश्वास आपला झाला पाहिजे. ही श्रद्धा बुद्ध धर्म आणि संघाच्या प्रती, ही निष्ठा, ही कृतज्ञता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती असली पाहिजे. यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचा हा संदेश आपणा सर्वांना विचार करण्यास
प्रेरित करणारा ठरावा आणि म्हणून आपण यापुढे सुद्धा सतर्क राहून सावधान राहून आपल्या नीतिमत्तेला धोका होणार नाही याची जबाबदारी स्वीकारायची आहे आणि म्हणून सुद्धा हा एक प्रकारे इशारा होता. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांचे जय हो. सर्वरोगाविनिमुक्तो सर्वसंतापवर्जितो सर्ववैरमतिक्रान्तो निर्भूतो चतुर्भुवम् सर्वविद्यो विभज्यन्तु सर्वरोगो विनश्यतु माते भवत्वन्तरायु सुखी दीर्घायुः भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते.